पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आनंदानुभव 144 ओव्या झाल्या होत्या। ज्याच्या ठिकाणी भ्रम झाला आहे तोच अन्यथा वस्तू पाहू शकतो, पण ज्याला गुरुकृपा प्राप्त झाली त्याचा भ्रम नाहीसा होतो। पहा हो ब्रह्मपणे असता, तेथे म्या जीव भाविला होता। तो गुरुकृपे भ्रम गेला आता, स्वतः सिद्ध मीची। आता ब्रह्मच वास्तविकता आहे, पण त्याच्यावर दुसरं काहीतरी अध्यास होतो। तसं ब्रह्मपणा असून सुद्धा मी स्वतःला जीव असं म्हणत होतो, पण गुरुची कृपा झाली आणि हा जीवपणाचा भ्रम गेला। आता जर काही असेल तर मी स्वतः सिद्ध असा असणारा ब्रह्म आहे। ऐसे स्वतः सिद्ध जाणणे आपणासी, प्रपंच तो ब्रह्म भासे तयासी। सोन्याचे श्वान केले तयासी, कुत्रे म्हणजेल काही। आता एकंदरीत काय असतं की काही गोष्टी वरून असतात आणि लक्षार्थ वेगळा असतो। त्याच्यामध्ये जसं आत्तापर्यंत ब्रह्मपणाची स्थिती तयार झाली, मग त्याचे व्यवहारच होत नसतील का? तर व्यवहार होतात। आणि इतर लोक जर आम्ही प्रपंच केला म्हणत असाल तर हे पण म्हणतात, पण यांच्या दृष्टीनं अवघाची संसार झाला ब्रह्मरूप, सगळं ब्रह्मरूप झालेलं आहे। त्यामुळं त्यांच्या ठिकाणी दुसरं काही आठवत नाही। आता त्याला उदाहरण दिलं की सोन्याचं एक कुत्रं केलं, मग आता त्याला कुत्रं म्हणलं तरी ते सोनंच आहे ना, शेवटी सोन्याचंच आहे म्हणायचं असतं। म्हणजे वाच्यार्थानं कुत्रं आहे, वास्तविक सोनंच आहे। तेवी ब्रह्म प्रपंचाकारे दिसे, परी ते प्रपंच झाले नसे। तंतू पटाकार भासे, परी पट नोहे तुची। आता त्याच्याकरता परत ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की वस्तू दोन दिसतच नाहीत। मग ब्रह्मच सगळं आहे, पण प्रपंचाचा व्यवहार हा त्या देहाला सवयीचा पडला आहे आणि जग सगळे इतर जीव त्यातलेत। आता त्याच्यामुळं त्यांच्यासारखं म्हणावं लागतं हे प्रपंच आहे, प्रपंचातलं सगळं चाललं आहे, पण वास्तविक पाहता प्रपंचाचं त्याच्या ठिकाणी काही अस्तित्व नाही। आता त्याला त्याने उदाहरण दिलं की जसं दोऱ्यापासूनच कापड बनतं, पण कापडाला कापडच म्हणतो आपण, दोरा म्हणत नाही, कारण दोऱ्याशिवाय का दोरा हाच त्याचा मुख्य आहे, पण म्हणताना आणि दिसताना कापडच दिसतं। तसं इथं ब्रह्मच मुख्य आहे, पण दिसायला प्रपंच दिसायला लागला। तंतू म्हणसी पट प्रत्यक्ष दिसे, तो कैसा नाही परी पट काढोनी घेई, तो तंतू येई। आता जेव्हा आतले दोरे धागे बघायला लागला तरीसुद्धा तुमच्या हातात कापड येणारच आहे, आणि जर धागे काढून घेतले तर मग त्या कापडाला अस्तित्व तरी काय आहे? प्रत्यक्ष तरंग दिसे, परी तरंग रूपे पाणीच असे। आणि तरंग घेता गवसे, पाणीचा वघे। आता ह्या उदाहरणाला काय केलं त्यांनी, पुन्हा परत एकदा घेतलं की समुद्र आणि त्यावरची लाट किंवा कोणत्याही जलाशयावरची लाट आणि पाणी हे दोन्ही वेगळं नसतं, एकच आहे। पाण्याचीच लाट तयार झालेली असते, आणि कोणीतरी प्रयोग केला की लाटेलाच धरलं आणि उचलून घेतलं तर पाणीच हातात येणार, दुसरं काय येणार आहे? तेवी देहाकार ब्रह्म दिसे, परी देह ब्रह्म झाला नसे।
साखरेचे वृंदावन केले दिसे, परी ते काय कडू झाले. आता देह हा जो काही आहे तो ब्रह्मरूप झाला आहे, पण ब्रह्मरूप झालेल्या देहाला आत असलेलं ब्रह्मत्व आहे, म्हणजे त्याचे विचार ब्रह्मत्वाचे, आचरण ब्रह्मत्वाचे. पण देह जो आहे तो पंचभौतिक आहे. मग पंचभौतिकाच्या ठिकाणी विकार आहेत, त्यामुळं देह ब्रह्म कसा होईल. त्याच्या ठिकाणी काय आहे की पावित्र्य येईल, पण देह देहच आहे, तो ठराविक मर्यादित कालेत पडणारच आहे. कारण तो भौतिक असल्यामुळं त्याच्या ठिकाणी देहाकारता नाही. आता त्याला दुसरं उदाहरण असं दिलं की एक वृंदावन म्हणून फळ असतं, दिसायला तर अतिशय चकचकीत आणि असं वाटतं की काय कोणास ठाऊक, हातात घेतलं किंवा फोडून पाहिलं तर कडूच, कमालीचं कडू असतं. मग आता ते जसं आहे तसं एकाने त्याच्यासारखं हुबेहूब साखरेचं बनवलं. साखरेचं तशा प्रकारची गोलाई करून गोल केला, त्याला जसं ह्याचं रंग असतो तसा रंगावट दिली. दिसायला तर अगदी तेच. दुसऱ्याला म्हणलं की नाही खा रे हे कडू कशाला देता म्हणणार, पण ते कशाचं बनवले, साखरेचं बनवले. त्यामुळं त्याच्या ठिकाणी दिसायला वरून दे तसं असेल, पण आत मात्र त्याला कडूपणा नाही. तेवी ब्रह्मप्रपंचाकार दिसे, परी प्रपंच झाले नसे. प्रपंच म्हणणे सांडिता असे, ब्रह्मचे ऐते. आता एकंदरीत ब्रह्म हे सगळं बनतं, त्यामुळं प्रपंचाच्या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी ब्रह्मच ते प्रपंचाकार झालेले. दुसरी गोष्ट, प्रपंच म्हणून जर काही धारण केला आणि ते प्रपंच जर त्याला आपण नाहीसा केला, प्रपंचपणातून नाहीसा केला, तर खरोखरच ब्रह्म राहणार आहे. ब्रह्म आहे याच्यावर प्रपंचपणाचा काय झालता, अध्यास झालता. पण ज्याचा अध्यास निघून गेला त्याला ब्रह्म आहे ते आहेच. आता किती वटवट वाचेची, आयता स्वतःसिद्ध तूची. गुढी उभारावी आनंदाची, मी आगवा म्हणूनी. आत्तापर्यंत हे सगळं समजून दिलं की ज्याच्या ठिकाणी भ्रांती होती, जो स्वतःला जीव म्हणत होता, जो जीव स्वतःच्या माझ्याला प्रपंच म्हणत होता, ही सगळी भ्रांती श्री गुरु कृपेने गेली आणि आपण कोण आहोत ह्याचं पूर्ण ज्ञान झालं. मग मी स्वतःसिद्ध ब्रह्म आहे हे त्याच्या ठिकाणी काय झालं, पूर्ण तयार झालं. त्यामुळं परत आता ह्या गोष्टी सांगायची गरज नाही. मग ज्याच्या ठिकाणी ब्रह्म आहे ह्याचं ज्ञान होतं, तर ज्ञानानं ब्रह्म एवढं नाही, ब्रह्माचं जे खरं स्वरूप आहे ते आनंद आहे. ब्रह्माचं काय आहे, आनंद आहे. आनंद हा त्याचा भोग आहे. ज्ञान काय आहे तर जाणणं आहे. पण जाणणं म्हणजे जाणीव ही जरी तिथं असली तर प्रत्यक्ष भोग काय आहे, प्रत्यक्ष भोग जो आहे तो तिथला आनंदाचा आहे. त्याच्यामुळं बाकीचं जसं आता तरलता, पाण्याची चकाकी, हे पाण्याचे सगळे विशेष नाहीत. पण पाणी हे तहान भागवणारं पाणी असल्यामुळं ज्याला तहान लागली त्यांनी पाणी पिला की त्याला खूप तृप्त वाटतं आणि तो आनंदी होतो. तसं हा आनंद स्वरूपच आहे. फक्त त्याला हे ब्रह्म हे समजून द्यायला ब्रह्मज्ञान घेतलं होतं, ते ज्ञान आहे. मग त्याच्या ठिकाणी आहेपणा, ज्ञानपणा आणि आनंदपणा. तर आनंदपणा हेच त्याचं खरं स्वरूप आहे. आनंद आणि ज्ञान ह्या दोघावरच आवरण पडतं, सतपणावर कधी पडत नाही. कारण जे आवरण घालणार आहे त्याला त्याचं अस्तित्व टिकवायचं आहे ना, त्यामुळं सतपणा धारणच ठेवतो तो. फक्त ह्या दुईला आवरण घालतो. आता ते आवरण निघून गेलं. ऐशीच भावी स्थिती अखंडिता, मीच मी स्वतःसिद्ध आयिता. नाना मते नाना रूपे तत्वता, मी माझी आगवी. एकंदरीत ज्याच्या ठिकाणी ब्रह्मभाव तयार झाला आहे, त्याला ब्रह्म आहे याचं पूर्ण ज्ञान झालं आहे. तो आता काय आहे की मीच ब्रह्म आहे हे काही कोणाला बोलून दाखवायची गरज नाही, पण प्रत्यक्ष तसा अनुभव घेत असतो. मुळीचेच निस्सीम,
परिवर्म सांगतो तुझं. मीच मी परब्रह्म ऐसा असू दे नेम, मुळीचेच निसीम परिवर्म सांगतो तुझं. आता मुळात काय आहे की जे स्वाभाविक असतं त्याला तू अमकं म्हण, तू स्वतःला हे समज असं म्हणण्याचं काहीच कारण नाही ना. कृत्रिम असलं म्हणजे तुझं नाव अमकं बरं का, तू हे नाव घेतलं की ओ म्हण, हे नाव घेतलं की तू काय असेल त्याप्रमाणे उत्तरं दे. हे कधी त्याच्यावर टोपण नाव घातल्यावर त्याच्यावर काय व्यवहार ठेवला तर, आणि जो स्वतःच तो आहे त्याला तू हे बरं का समज बरं का असं म्हणायचं काय कारण आहे. म्हणून मूळचाच तू परब्रह्मरूप आहे आणि हेच तुझ्या ठिकाणी नियम असू दे. आता त्याच्याकरता तुझी जी काही निस्सीम स्थिती ती ब्रह्माकारच झालेली आहे. आता जीव भावना सांडावी, मी ब्रह्म हेची भावना भावी, मी तूपणा जाणण्याचे जाणवी, ते मीच असे भावी तू. आता काय आहे, आत्तापर्यंत झालं होतं ते चूक कुठं झाली होती तर भावनेत झाली होती. आत्तापर्यंतची भावना काय होती, जीव, मी जीव ही भावना होती. आता बदलली, कारण काय आहे, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मरूपाचं भावना करायला सुरुवात झाली आणि ती पक्की झाली. पक्की झाल्यानंतर मग सगळंच ब्रह्म म्हणल्यावर तू कुठं राहिलं, त्यात तू राहिलंच नाही. म्हणून मग तो जो काही आहे त्याच्या ठिकाणी फक्त जाणणं राहिलं. कारण जाणायला आणि दुसरं काहीतरी जाणतं पण घ्यायला दुसरं पुढं काहीच नाही ना. त्याच्यामुळं फक्त जाणीव तिथं राहिली. आता त्याचं जे ब्रह्मत्व आहे तेच त्याच्या ठिकाणी जाणवू लागलं, त्याची भावना तयार झाली. ऐसी ब्रह्मभावना दृढावली, बुद्धी ब्रह्मची होऊन ठेली, मग मी ब्रह्म ही भावना राहिली स्वतःसिद्ध असे म्हणून. आधी एकंदरीत एक भावना पक्की झाली. मुळात काय असतं, अपरोक्षत्व लवकर येतं पण दृढ अपरोक्षत्व यायला जड जातं. कारण दृढ अपरोक्षत्व येण्याकरता त्याच्या ठिकाणी नुसतं जीव ब्रह्म आहे एवढंच होऊन नाही चालत, जगत मिथ्यत्वही यावं लागतं. जगत मिथ्यत्व आल्याशिवाय ब्रह्माची स्थिती, ब्रह्माचं सत्यत्व खरं राहत नाही. हे सगळं होणं त्याच्या वेळेस काय होईल, त्याची दृढावली, मग ही भावना दृढ होईल. आणि मग तीच बुद्धी आता काही दुसरं काही नाही, एक परमात्माच आहे इतकीच ती शुद्ध होते. बुद्धीच्या ठिकाणी अन्य कोणत्याही प्रकारचा विचार आला की बुद्धी अशुद्ध झाली. मग ती कशी झाली, चंचल झाली. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटे रंग. हे कशा करता, तर सगळं अनेकच आहे ना पुढं. कारण एखादी वस्तू एकच आहे असं जरी आपल्याला वाटत असली तर ते क्षणाक्षणाला बदलत असते. वस्तू बदलतील, पाहणारी बुद्धी बदलते. याच्यामुळं त्या बुद्धीच्या ठिकाणी सुद्धा सतत चंचलत्व आलं. पण आता मात्र बुद्धी ब्रह्म झाली की ती स्थिर झाली. आपल्याला भगवद्गीतेत नाही का दिलं आहे दुसऱ्या अध्यायातच की ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला काय म्हणायचं, तर स्थितप्रज्ञ. तो आता प्रज्ञ म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानानं ज्ञेय स्वरूपातच आहे म्हणून त्याची बुद्धी स्थिर आहे. आता तो जसा स्थिर झाला तसं यांच्या ठिकाणी ते दाखवलं. आणि मग मी ब्रह्म ही भावना राहिली. मग त्याच्या आता बुद्धीच्या ठिकाणची काय आहे, मी ब्रह्म भावना राहिली. मग ही भावना कोणाला बोलून दाखवायची गरज नाही, कारण ते स्वतःच सिद्ध आहे. दुसऱ्यांनी तुम्ही कोण हो विचारलं तरी मी ब्रह्म आहे हेच त्याच्या ठिकाणी पक्क होईल. मुळीचा राजा जो असे तया राजा म्हणणे काय असे, म्हणता कृत्रिम दिसत असे म्हणून ब्रह्म म्हणणे ठेले. आता काही वेळेस काय असतं, खानदानी त्यांचं घराणंच आहे. मुलगा झाला की राजपुत्र, पुरा तो राजा होतो, राजपुत्राचा राजा होतो, सतत चालू आहे. आणि त्यामुळं त्या घरात त्याला राजपुत्र, बाहेर गेलं तर त्याला राजेसाहेबच म्हणतात. मग आता जर एखाद्याने त्यांना जवळ घेतलं आणि म्हणला की आजपासून आम्ही तुम्हाला राजेसाहेब म्हणू, ते म्हणलं मी आहेच,
तुम्ही म्हणू कशाला सांगता, मी मुळात आहे. आणि तसं जर सांगितलं की तुम्हाला आम्ही आता राजा समजू तर त्याचा अपमान केल्यासारखा आहे. कारण त्याला तो असतानासुद्धा तुम्ही काय केलं, त्याला कृत्रिमपणानं राजा आहे असं ठरवायला सुरुवात केली. गेठा म्हणे काय मी सोने, म्हणता येत असे उणे, आपण सोने असता म्हणणे, ते भुलीच की जाणीजे. आता गेठा नावाचा एक अलंकार आहे, तो ज्याप्रमाणे बनतो तो सोन्यापासूनच बनतो. तेव्हा ते प्रत्यक्षात सोने आणि म्हणता येत असे उणे. आता त्याला हा सोन्याचा आहे असं जर म्हणायला गेलं तर काय, जसं बिस्किट असतं सोन्याचं, कांबी असती सोन्याची, लगड असती, ते सोन्याचंच आहे. अंगठीला जसं सोन्याची अंगठी म्हणावं लागतं, झालं हातातल्या पाटलीला सोन्याची पाटली म्हणावं लागतं, तसं ह्याला सोन्याची लगड नाही, ही स्वाभाविकच लगड ही सोन्याचीच असती. तसं इथं काही परत म्हणण्याची गरज नाही. आणि म्हणून दाखवत असेल तर ते भुलीनंच म्हणजे चुकूनच झालेलं आहे. अहम ब्रह्म म्हणणे, ते म्हणती ज्ञान जाणणे, ते ज्ञानची पर्याज्ञान म्हणणे दिसत असे. आता जर इतकं सगळं परिपक्व होऊन अहम ब्रह्म म्हणायला लागला, कारण त्यांनी दाखवलं आहे की तुम्ही तुमच्या ठिकाणी ध्यानावस्थेत गेल्यावर अहम ब्रह्मास्मी हा मंत्र घेऊन निघाला होता, पण शेवटी तोच ठेवला तर तुम्ही अजून दूर राहिला. कारण ही त्यातली बाधा आहे. अहम ब्रह्मास्मी नाही, तू ब्रह्मच आहे, आता परत मी ब्रह्म आहे हे कशाला तिथं. म्हणून ज्याच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी अजून आहे ते म्हणले ते खरं ज्ञान आहे अहम ब्रह्म, पण ते अज्ञानाचंच अंग झालं. कारण अज्ञान सापेक्ष तुम्ही बोलताय, अज्ञानच शिल्लक नाही म्हणल्यावर अहम म्हणायचं काहीच कारण नाही, ब्रह्मच सगळं. ज्ञान तेचे अज्ञान, अद्वयानंदी काय जाणपण, द्वैत नसता कोणा कोण जाणे येथे. तेव्हा जिथं ज्ञान आहे तिथं अज्ञान आहे. कारण का तर सापेक्षता आहे. नाही ज्ञान का नाव आलं, अज्ञान होतं म्हणून. अज्ञान शिल्लक नसतं तर काय, म्हणजे जसं एखाद्याला एकुलता एक मुलगा आहे, त्याला थोरला धाकटा म्हणायचं काहीच कारण नाही. असता त्याला भाऊ तर मग तू थोरला का धाकटा रे म्हणावं लागलं असतं. म्हणून ज्ञान अज्ञान आहे म्हणून ज्ञान नाव आलं, नाही तर तिथं काहीच नव्हतं. मग ते ज्ञान असो किंवा त्याच्या सानिध्यातलं अज्ञान म्हणतात ते असो, दोन्ही म्हणलं तरी काय झालं, आनंदच त्या ठिकाणी आहे. आणि त्या आनंदाच्या ठिकाणी केवळ जाणपण आहे. म्हणून मग एक आनंद सर्वव्यापी झाला तर द्वैत कुठं राहिलं, द्वैत काही राहिलंच नाही. जाणावे ते बोलीजे ज्ञान, आपणा नेणे ते अज्ञान, नेणणे म्हणिजे तरी हाची हा आपण, तेथे जाणणे नेणणे कायसे. जोपर्यंत काही करत नव्हता, ज्या ज्ञानाचा व्यवहार व्हायचा तो झाला नसला तर केवळ जाणीव. पण आता व्यवहार होऊ लागला की तिथं जाणणं आलं, आणि मग जाणणं आलं की आपण नेणे ते अज्ञान. आणि मग त्या जाणण्यात थोडं जरी कुठं नेणपण आलं की मग अज्ञान आलंच. मग जसं हे ते सगळं जाणलं झालं तर जाणणं, पण एखादी गोष्ट तिथं न कळत्यात गेली की नेणं म्हणजे अज्ञान. नेणणे म्हणिजे तरी हाची हा आपण, पण तसं जरी म्हणलं तरी प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. मग आता जो ब्रह्मरूप आहे त्याच्या ठिकाणी सगळं जाणणं आहे, नेणं यायचं कारणच नाही. आणि कदाचित म्हणला नेणण्याचं काही तर तो ब्रह्म आहे. त्याने फक्त काय केलं, उगीचच जसा एखादा श्रीमंत मनुष्य आहे, गर्भ श्रीमंत आहे, आणि उगे गमतीने म्हणतो की आम्ही गरीब माणसं आहेत. आता माणसं हसतील की तू गरीब कसा, तसं ज्ञानी या आनंदात गेलेला आम्ही अज्ञानी कसा म्हणू शकल. आणि तसं झालं तर ते काहीतरी हास्यास्पद शब्द असेल. ज्ञाने उजळे ऐसा नाही, अज्ञानेमुळे हे न घडे काही, तो स्वतः सिद्धची पाही आयताचे असे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला ब्रह्मज्ञान करून घ्यावं लागतं किंवा आत्मज्ञान करून घ्यावं लागतं, ते वरचं सगळं आवरण काढण्यासाठी. ज्ञानाला पाहण्याकरता ह्या ज्ञानाची किंवा ब्रह्माला पाहण्याकरता ह्या ज्ञानाची गरज नाही, कारण तो स्वतः सिद्ध आहे. त्यामुळं त्याच्या ठिकाणी ज्ञानाने तो उजळला आणि अज्ञानाने तो मळला होता असं म्हणायचं काही कारण नाही. त्याच्या ठिकाणी स्वतः सिद्धता ही संपूर्ण ह्याच्यासह आहे, ज्ञान अज्ञानाशिवाय असणारं त्याचं स्वरूप आहे. दीपे काय सूर्य उजळे, अंधारी काय मळे, तो मळे ना उजळे स्वतः सिद्धचे असे. त्याला उदाहरण दिलं की सूर्य उगवला पण सूर्य दिसेना म्हणून दिवा लावून चालले. आता दिव्याच्या उजेडाने सूर्य कसला आला आहे? सूर्य स्वतःच्या उजेडानं आहे प्रकाशित झालेला. आणि दुसरं काहीतरी आलं ढगबिग की सूर्य अंधारात गेला असं म्हणायचंही काही कारण नाही, कारण त्याच्या ठिकाणी कशाने मळ येत नाही आणि कशाने तो उजळला जात नाही, कारण तो स्वतः सिद्धच असा आहे. सूर्य कधी अंधारी वेष्टीला होता, या दीपे होय अंधार निवारिता, तो स्वप्रकाश रूप असता दीप काय करी तेथे. आता एकंदरीत काय आहे की सूर्य कधी अंधाराने लोपला जात नाही आणि दिव्यापुढं अंधार राहत नाही. तुकोबरायाचा एक अभंग आहे की दीप घेऊनी धुंडीती अंधार, भेटे हा विचार अघटित. दिवा घेऊन अंधार हुडकायला गेला तर कसा भेट लागायची त्याची? हा दिवा घेऊन जसा पुढं जाईल तसा प्रकाशाच्या पुढं अंधार निघून जाईल. सूर्य अंधाराशी भेटी, काहीतरी होय कल्पकोटी, सूर्ये अंधार देखिला नाही दृष्टी, तो वेष्टीला काही. आता त्या दोघाची भेट झाली, अंधाराची आणि सूर्याची, कधीतरी जुन्या काळात. असं सुद्धा कधी होत नाही. पुढं कधीतरी होईल असंही कधी व्हायचं नाही, कारण का सूर्य अंधाराला कसा पाहिजे? सूर्य हा स्वतः प्रकाशरूप आहे आणि जो जिथं जातो तिथं प्रकाश आहे, त्याचं स्वरूपच आहे. मग अंधार कसा त्याच्या पुढं उमटेल? तेवी आत्मा वेष्टीला अज्ञाने, म्या सोडविला ज्ञाने, आत्मा अज्ञान भेटी होता उणे, घडे घडे तया काही. तेव्हा अज्ञानानं आत्म्याला वेष्टलं होतं, आवरण घातलं होतं हे म्हणणं, आणि मग ज्ञानाने त्याचं आवरण काढलं हे म्हणणं चुकीचं आहे. आपण काय करतो, आपल्याला सोयीस्कर म्हणून हे बोलतो. वास्तविक आवरण कसं पडल? मग आवरणच असतं ते आत्म्यापासून. जसं सूर्यापासून ढग अंतरातच असतात तसं आवरण दूर असतं. पण त्याच्यामुळं काय आहे की आपल्या ठिकाणी जे काही होतं ते काढण्याकरता ज्ञानाची गरज आहे. जसं एखाद्या माणसाला कावीळ झाली आणि मग त्यांनी पाहिलं तर त्याला सूर्य पिवळा दिसायला लागला. मग सूर्य पिवळा आहे का डोळ्यात? तर डोळा आहे. तसं अज्ञान, त्याला लागणारं ज्ञान किंवा हे आवरण हे सगळं आपल्याजवळ आहे. प्रत्यक्ष आत्म्याजवळ काही नाही. आपल्याजवळचं काढलं की आत्मा आहे तसाच शुद्ध आपल्याला भेटतो. भेटी होता तृणाग्नीशी, उरी नसे तृणाशी, तेवी आत्मया मिळणे अज्ञानाशी, उरी नुरे तया. आता हा विषय मागं अमृतानुभवात झालेलाच आहे. त्याच्यामध्ये काय आहे की ह्या दोघाची कधी भेट होत नाही. जसं वाळलेलं गवत आणि त्याला अग्नी लागला की एका क्षणात ते सगळं जळून जातं, तिथं काहीही राहत नाही. तसं हा ज्ञान किती असलेलं आणि तिथं जर अज्ञान आलं तर अज्ञान राहत नाही आणि आत्म्यापुढं तर अज्ञान टिकतच नाही. मुळी अज्ञानची नाही, तो आत्मा वेष्टीला काही, त्याची कल्पना तेची पाही अज्ञानरूप. केवळ अज्ञान म्हणायचं कशा करता? आपल्या ठिकाणी अजून ज्ञान नाही म्हणून.
वास्तविक ज्ञान आहे, ज्ञान नाही, ह्याच दोन गोष्टी ठरतील. पण नाही म्हणलं की अज्ञान घेतलं आणि ते नसताना आम्ही त्याचा काय आहे की आहेपणा दिला आणि त्याने आत्म्याला वेष्टिलं असं जे म्हणत बसलो. अहो, जे नव्हतंच, जे नाहीच, त्याने आत्म्याला कसं झाकण घातलं? तो घालूच शकत नाही. कारण का? हे सगळं मूळ कल्पनारूप आहे. अज्ञानाचं स्वरूप जर काय असेल तर कल्पना आहे. मग कल्पना निमाली की काहीच राहत नाही. कल्पना ही प्रत्यक्ष काय आहे? कोणत्याच अस्तित्वाचं रूप नाही. ते कल्पना जई मुरे, मग जे उर्वरित उरे, ते तू होऊन राहे बारे अखंडित. तेव्हा कल्पना संपली की जयाची कल्पना निमाली, तोची ब्रह्म. परमार्थाची बोली सांगेने, परमार्थाची किल्ली सांगेने एकाच बोली, जयाची कल्पना निमाली, तोची ब्रह्म. मग आता जसं नातराय तेच सांगतात की ब्रह्म कोणाजवळ आहे, कोण होईल? कल्पना ज्याची संपलते आणि ज्याच्याजवळची कल्पना संपली की तो आता काय आहे? केवळ ब्रह्मच राहिलेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव.